पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे काय? काही नाही, ज्यूस आहे. नको विचार करत जाऊस का फार. सतत सुनेच्या नातीच्या विचारामध्ये असतेस. खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष नको करत जाऊस. आज एकदम एवढी काळजी का वाटायला लागली बाबा माझी? काय हवंय? काही नाही. मला काही नको आहे, पण माझ्याकडे अशी एक गोष्ट आहे, ती मात्र तुला नक्की हवी असेल. बाबा आठवतात ना ग तुला? हो, चांगले लक्षात आहेत. त्यांच्या कितीतरी चांगल्या आठवणी आहेत माझ्याजवळ. त्यांची एक चूक झाली ते डोक्यात घेऊन बसलायस तू. त्यांनी मला दिलेल्या कितीतरी चांगल्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत. याचा अर्थ तू त्यांना माफ केलंस? मुद्द्याचं बोल. काय आहे, तू असं भरकटायला लागलास ना की तू तुझ्या वडिलांबद्दल फार वाईट बोलतोस आणि मला ते ऐकायचं नाहीये. मग काय ऐकायचं तुला? बाबांना कसा पश्चाताप होत होता ते ऐकायचं का तुला? पश्चाताप? हो, म्हणजे त्यांच्या शेवटच्या काळामध्ये आजारी असताना त्यांनी एक पत्र लिहिलं होतं खास तुझ्यासाठी. ते त्यांनी माझ्याकडे दिलं होतं. अर्थात बाबांची अशी इच्छा होती की ते गेल्यानंतर ते पत्र मी तुला द्यावं म्हणून. आणि हे तू आत्ता सांगतोस मला? हवंय तुला? पण मी असं नाही तुला पत्र देणार. मला सांग, हे पत्र जर मी तुला दिलं तर मला मुलगा म्हणून तो माझा स्वीकार करशील का? तुझ्या आयुष्यात मला जागा देशील का? तो वाटलंच मला, तुला सरळ वागणं जमणारच नाही. जसं बाबांना तुला फेस करणं नाही जमलं. म्हणजे आई बाबांच्या शेवटच्या काळामध्ये सतत त्यांच्या सोबत होतीस तू, पण त्यांच्या हातून त्यांनी ज्या काही आयुष्यामध्ये चुका केल्या त्या चुका आणि ते फेल्युअर हे प्रामाणिकपणानं तुझ्या समोर त्यांनी कधी ते मान्यच नाही केलं. आणि या सगळ्या गोष्टी एका भित्र्या माणसासारख्या ह्या पत्रामध्ये लिहून ठेवल्या त्यांनी. बरं, लिहिलं ते लिहिलं. हे पत्र दिलं कोणाला? ज्या मुलाचा आयुष्यभर त्यांनी तिरस्कार केला. अरे पण त्यांनी कधीच तिरस्कार केला नाहीये तुझा. किती गुणगाण गाशील ग त्यांचं, किती पाठीशी घालील चांगलं. जे खरं आहे ना ते खरं आहे. एखाद्या चांगल्या माणसाला त्याच्या एका चुकीमुळे मी कायमची बाद नाही करू शकत. पण हे माझ्या बाबतीत कर नाही. माफ कर ना मग माझ्या चुका. हे बघ, हे पत्र मी लगेच तुला देतो. शेवटी मी तुझा पोटचा पोरगा आहे. मला संधी तर द्या ना. तुला नक्की काय हवंय आकाश? 6 तारखेला मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे आमची. तू अनुला फोन करून इथे बोलावून घेशील. आई, मी तुला शब्द देतो, त्या दिवसापासूनचं माझं जे आयुष्य असेल ते पूर्ण वेगळं असेल. लक्षात ठेव आई, तो दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा असेल. ही जबाबदारी माझी. तू जसं म्हणशील, तुम्ही जसे मला सांगाल तसं मी वागेल. तुला कळते काय, या एका पत्रानं कितीतरी जणांचे आयुष्य सांधले जातील आई. बाबा, तू, मी, अनु, राधा, आपला हा सगळा भरलेला परिवार या पारिजातमध्ये पुन्हा गुण्यागोविंदानं राहील आई. मी शब्द देतो तुला. आणि मला पूर्ण खात्री, फक्त तू फोन कर तिला, ती येईल. मला विश्वास आहे. हे पत्र आणि तू यांच्यात एक साम्य आहे. उशिरा सुचलेलं शहाणपण. आता या पत्राचा तसा मला काहीच उपयोग नाही आहे, पण तू पुन्हा आमच्या आयुष्यात येणं यालाही आता काही अर्थ राहिलेला नाही. असं नको ना बोलू आई. मी आता तुला खूप उशीर झाला या सगळ्याला. पण नको देऊ ते पत्र. आता ते पत्र माझ्या हातात पडलं काय किंवा नाही पडलं काय, काही फरक पडत नाही. हा, आणि तू बरोबर म्हणालास, मी जर फोन केला ना तर अनु नक्की येईल, पण मी फोन करणार नाहीये.
पण आता मला ती सुखी झालेली पाहायचं आहे. पण ते सुख तू देणार नाहीस हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे आहे ही वस्तुस्थिती आहे, ती लवकरात लवकर स्वीकार कर. मी आई ऐक ना, पण मी ए आई वा आई वा तू फक्त तिच्या एकटीच्या सुखाचा विचार कर बर का. स्वतःच्या पोटच्या पोराचा अजिबात विचार करू नको. तो केलाच नाहीस कधी. पण लक्षात ठेव, जर मी सुखी होणार नसेल नाही, मी तिला सुद्धा सुखी होऊ देणार नाहीये. आयुष्यभर एकटेपण, आयुष्यभर. आता पाया पडून झालं, विनंत्या करून झाल्या, मंदरण्या करून झाल्या सगळ्या. कोणाला माझ्या बाबतीत काही पाचर फुटत नाहीये. हे जर एकटं पण फक्त माझ्याच वाट्याला आलंय ना, ऐकते का, आयुष्यभर तिला सुद्धा जोडीदार मिळून देणार आहे मी. अशीच एकटी ठेवेल मी तिला. पॉझेसिव्ह होणं म्हणजे प्रेम नव्हे. पण प्रेमात पडल्याच्या नंतर ते माणूस फक्त आपलंच असायला हवं ना डॉक्टर. आपली व्यक्ती जर आपल्या नजरेच्या समोर दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडू पाहत असेल तर हे कोणता नवरा सहन करेल. अरे तिलाही सुखी होण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि मला सुखी होण्याचा अधिकार नाहीये डॉक्टर. हे बघ डॉक्टर, अनु फक्त माझी, आणि जर ते माझे होत नसेल तर तिला हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाच मी काही करू शकतो डॉक्टर. हे बघा ही पेटी मी तुमच्यासाठी पेटी आणली मी अनामिका. तुम्ही मला सांगायचात ना तुम्हाला माझ्या खोलीतला एक कोपरा आवडतो. तुम्ही नेहमी पेटी बघायचात, मला विचारायचात की पेटीच्या आत काय. मी तुम्हाला कधी दाखवलं नाही पेटीच्या आत काय. मी अनामिका या पेटीच्या आत सगळ्या तुमच्या आठवणी. ही डायरी आहे ना, या डायरीमध्ये मी बहुतांश वेळा तुमच्याबद्दल काय काय लिहिलंय. म्हणजे तुमची आठवण आली की कविता केल्या आहेत, तुमच्याबद्दल चारोळ्या आहेत, किंवा मला आज तुमच्याबद्दल काय वाटलं ते लिहिलंय. म्हणजे गेली 20-22 वर्ष अशा डायऱ्या लिहितोय मी अनामिका. हा फ्रेंडशिप बँड तुम्ही मला दिला होता, तुम्हाला आठवतंय. हा गजरा तुम्हाला आठवतंय. मी तुम्हाला एकदा म्हटलं होतं की मी तुम्हाला गजरा आणून दिला आणि तुम्हाला एक आठवण सांगितली होती तुमच्या गॅदरिंगची. हा तोच गजरा आहे अनामिका. हा 22 वर्ष जपून ठेवला मी. अशा खूप गोष्टी आहेत माझ्याकडे अनामिका. हे या टिकलीच्या पाकिटाची गंमतच झाली. एकदा माईमावशीने पाकिट आणलं आणि मला सांगितलं की हे मी अनामिकांना दे. मी थोडा संकोचलो म्हणून मी हे ठेवून दिलं. म्हणजे मी काय विचार केला की मी तुम्हाला लग्नाआधी कसं देणार ना पाकिट, म्हणून मी काय म्हटलं की मी आत्ता पेटीत ठेवतो, म्हणून मी पेटीत ठेवलं. या पेटीत आज अचानक तुझी सावली अनवाणी त्या उन्हात न्हाली. आज अचानक तुझी सावली अनवाणी त्या उन्हात न्हाली. भेटून गेली दाटून गेली आभाळासव गर्द झाली. तुझ्या रूपाने खुलली सृष्टी भार जीवाचा हरती झाली. हसता लाली गालावरली उन्हात पडली खोल बुडाली. सगळे म्हणती दोष कुणाचा
सगळे म्हणती दोष कुणाचा, सूर्याचा की खुळ्या उन्हाचा. खरा रसिक तो जाणून होता, खरा रसिक तो जाणून होता, उन्हास चेहरा तुझ्या रूपाचा. बोला. हाय, एअरपोर्टवर आहेस? हो, एका अर्जंट कामासाठी जरा शिकागोला जावं लागतं. बोला ना, तुम्ही का फोन केला? असंच पण त्या तुझी आठवण येत होती. अचानक आठवण? तुझी डायरी वाचत होते. दिवाळीच्या सुट्टीनंतर, म्हणजे खूप दिवसांनी आपण भेटलो होतो आणि तू कविता केलीस माझ्यावर. ती वाचली. मला कविता तर करता येत नाही, म्हणून फोन केला. तुम्ही पण ना मिस अनामिका, तुम्ही वाचू नका त्या कविता वगैरे. अहो, त्या कॉलेज मी ना मॅड होतो तेव्हा. म्हणजे मनात आलं ना की कागदावर खरडवून टाकायचं. त्याला काय अर्थ नाही. हो, पण 22 वर्षांपूर्वी ज्या मुलीसाठी तू कविता केली होतीस, तीच कविता 22 वर्षांनंतर त्या मुलीनं वाचली आणि तिला ती खूप आवडली आहे. मिस अनामिका, नाही पट्या, खरंच किती प्रेम केलंस तू माझ्यावर. माझी प्रत्येक गोष्ट लक्षात आहे तुझ्या. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी माझा विचार केलास तू. आणि आयुष्यभर करत राहणार, कायम. बरं, ऐका ऐका, फ्लाईट अनाऊन्स झाले, मला निघावं लागेल. तुम्ही काळजी घ्या, ठीक आहे? आय मिस यू. मी पण. बाय. आजपासून या घराची, या घरच्या सगळ्या माणसांची सगळी काळजी तुमची. फक्त या सगळ्यांची काळजी घेता घेता स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. कारण तुम्हाला त्रास झालेला मला नाही सहन होणार. आणि घरच्यांना त्रास झालेला मला सहन होणार नाही. सचिन, कळवलं नाही तुम्ही येणार आहात असं? अचानक आलात आता. काही झालंय का? काही झालं तरच परमिशन आहे का मला इथे यायला? नाही, तसं नाही. या म्हणजे मी पाणी घेऊन येतो. सचिन थांब ना. नाही, कोणी घरी आहे का? तुम्हाला दुसऱ्या कोणाला भेटायचं होतं का? ऍक्च्युली मला तुलाच भेटायचं होतं. ऑफिसमध्ये रिया मॅडमने प्रपोज केला. अरे काय सांगतोस? माझ्या मनात तसं काही नाहीये. वल्लीचं काय? वल्लीला माहितीये का? म्हणजे तिला धक्काच बसला असेल ना रे. तीच तर गंमत आहे वहिनी. सगळं माहितीये वल्लीला. मीच सांगितलं सगळं, काहीच न लपवता. आणि तरी सुद्धा रिया मॅडम कडून गिफ्ट घेताना काहीच वाटत नाही तिला. काय बोलतोस तू? म्हणजे बायको म्हणून काय वाटत असेल तिला? काहीच वाटतच नाहीये. गांभीर्यच कळत नाहीये तिला. तिला असं वाटतं की रिया मॅडमच्या मनात माझ्याबद्दल जे काही आहे ते सिरियस नाहीये फार. दिवाळीच्या सुट्टीमुळे तू ऑफिसला येत नव्हता तर असं वाटत होतं की किती दिवस झाले मी तुला बघितलं नाहीये, मी भेटली नाहीये. कळत नाहीये म्हणजे. मॅडम प्लीज, हे सगळं खूप विचित्र वाटतंय ऐकायला सुद्धा. आणि ह्या सगळ्याबद्दल मला काय वाटतं ते मी तुम्हाला स्पष्ट शब्दातच सांगितलंय. मला जेन्युइनली तू आवडतोयस आणि माझा प्रेम आहे तुझ्यावर. मी चहा टाकतो. चहा घ्या आणि प्लीज या तुम्ही. सचिन, सॉरी सॉरी, सो सॉरी. पण मला तुझा विचार थांबवता येत नाहीये. मी काय करू तूच सांग. मी काय सांगू मॅडम?
इतक्या मोठ्या कंपनीत काम करता ना तुम्ही, इतक्या मोठ्या पोस्टवर काम करता, इकडे एवढे प्रॅक्टिकल निर्णय घेता आणि खासगी आयुष्यात हे असं. मी काय सांगणार तुम्हाला? मोठ्या पोस्टवरच्या माणसांना फिलिंग्स नाहीये का सचिन? असतील ना, मी काय करू पण? आणि माझं लग्न झालंय मॅडम. आय एम रिअली सॉरी मी पुन्हा पुन्हा घरी येते, पण हे 4 दिवसात संपणारं अट्रॅक्शन नाहीये. आय लव्ह यू अँड आय रिअली मीन इट. सचिन, काय चाललं होतं हे? मला खरंच कळत नाही वहिनी, मी काय करू आता? एक गोष्ट विचारू तुला? तुला पण रियाबद्दल तसंच वाटतं? नाही वहिनी, माझ्या मनात तसलं काहीच नाही अजिबात, खरंच काही नाही. तरी पण अरे, त्या तुझ्या बॉस आहेत आणि तरी पण त्या इथं वाड्यावर आल्या, हे सगळं बोलल्या. तेच तर सांगतोय ना वहिनी, मला नकोय अजिबात हे सगळं. माझं प्रेम वल्लीवर आहे आणि सुखी आहे मी माझ्या संसारात. हे जरी खरं असलं तरी रियानं तुझ्यावर प्रेम करणं न करणं हे सगळं तुझ्या हातात नाहीये सचिन. तू एकदा शांतपणे तिच्याशी बोल. वहिनी, माझा झालाय प्रयत्न करून. बरं, तू सतत नकार देत राहा, पण प्लीज तिच्यावर रागवू नकोस किंवा तुसडेपणानं बोलू नकोस. सचिन, रिया सावरेल अरे, खरंच सावरेल. तिला सावरावंच लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवशील, प्रेम करणं, प्रेमात पडणं गुन्हा नसतो. काय नशीब आहे, ह्या माझ्यावर प्रेम आहे म्हणून इथपर्यंत येत आहेत, आणि माझं जिच्यावर प्रेम आहे ती कुठे जाऊन बसली आहे देव जाणे. आता आजचा सामना हा अतिशय रंगतदार असा होणार आहे. क्षेत्ररक्षणासाठी मावशीबाई वल्ली तयार आहेत आणि आमच्या होणाऱ्या सुनबाई या यष्टीरक्षणासाठी सज्ज झालेल्या आहेत. अंपायर हा चालेल चालेल, ते आहेत. हा नाही यष्टीरक्षक आहे. अरे दादा, बॅट घेऊन आलोय, बॅटिंग करू दे ना. नाही, फिल्डिंग कर. अरे दादा, आता एक मिनिट. हा बॅट आमच्याकडे पण आहे, फिल्डिंग करा. अरे अजून नवीन खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी आलेले आहेत. आणि जावई बापूंनी चौकार मारलेला आहे. कुठे गेली बाई वल्ली, अजून येईना. कुठे गेली वाली? मग काय सांगून गेली, येईल ती. अरे अजिंक्य, एखादा जादा चेंडू नाही का घेऊन यायचास तू? ते फळकूट आणण्यापेक्षा एखादा जर चेंडू आणला असतास ना तर बरं झालं असतं. हो ना, ही वल्लीताई गेली ती गेलीच. कोथिंबीर आणायला गेली असेल वल्ली. मी बघून आलो. कुठे बघायला जाणार तिकडे? हे बघा काय गे वल्ले, कुठे हरवली होतीस? बायकोला बघून सचिननी अगदी लांबचा सिक्सर मारला मावशी.